नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता प्रत्येकानं हा व्हिडिओ शांततेनं ऐका, पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं RTO अधिकाऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा। तर मी आज तुम्हाला पत्र एक धावणार आहे की हे पत्र तुम्ही पूर्ण वाचा। आपण हे 14/8/2024ला दिलेलं होतं। त्याच्या अगोदरही आपण बरीचशीच पत्र दिलेली आहेत। राज्यात जवळजवळ 50 RTO कार्यालयात सुमारे 500 बेकायदेशीर कर्मचारी आहेत। मग ती आम्ही तक्रार केलेली होती। हे बघा, तारीख 14/8/2024। RTO अधिकाऱ्यांनी तुम्ही हे पत्र वाचा। RTO अधिकाऱ्यांनी तुम्हीच वाचा पत्र हे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हा रिमार्काचं पत्र आहे। हे बघा, रिमार्क असे असतात शासन दरबारी। RTO अधिकाऱ्यांनो बघा, हे शासन दरबारचे रिमार्क बघा, तुम्हीच बघा, आता तुम्हाला ते कळतील। बाकी सर्वसामान्य लोकांना हे रिमार्क कळले नाहीत तर तुम्हाला ते निश्चित करणार आहे। बघा, हे विषय काय होता, RTO कार्यालयात असणारे बेकायदेशीर कर्मचारी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी, निलंबनाची कारवाई व्हावी। म्हणजे ही जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे। म्हणजे तिथं कार्यालय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात डेपोटी RTO असतो। आणखीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अधिकारी RTO अधिकारी असतो। तर ह्यांचंच पहिल्यांदा निलंबन करा। ह्यांच्या कार्यालयात किती बेकायदेशीर कर्मचारी आहेत, कुठं 5 आहेत, 10 आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या मंडळींच्या वतीनं ही कामं केली जातात। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। हे पत्र वाचा। म्हणजे असे आपण पूर्वी 5 लिहिलेले होते, 4-5 वेळा आदेश काढलेले होते शासनानं, पण पुन्हा हे काय हालायलाच मागत नाहीत। आणि हे पत्र हे तुम्ही आता तारीख वगैरे बघितली तर हे सर्व रिमार्क होऊन, हे बघा, हे रिमार्क असे असतात शासन दरबारचे। आता त्या अधिकाऱ्यांना कळेल, शासनाचे अधिकारी आहेत त्यांनाच कळेल। इथं अंडरलाईन केली आहे बघा, अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई मंत्रालयातलं आहे हे, असं काही नाही। मग हे पत्र आपण सर्वसाधारणपणे आता तुम्ही वाचलं असेल। आता तर मंत्रालयातला आदेश मी तुम्हाला दावतो। आता हे बी वाचा आणि त्याच्यावरती रिमार्क RTO अधिकाऱ्यांना बघायचे आहेत। हे बघा, हे बघा, हे आदेश 12 डिसेंबर 2024ला हे मंत्रालयातून आदेश आलेले आहेत। हे बघा, पुढील कारवाईसाठी हे बघा, हे रिमार्क खाली बघा अगोदरी RTO अधिकाऱ्यांनी तुम्हीच बघा। आणि 11 डिसेंबर 2024ला मंत्रालयातून परिवहन आयुक्त यांना हे पत्र आलेलं आहे। परिमंडळ 4च्या वतीनं आलेलं आहे आणि विषय तक्रारीच्या अनुषंगानं अहवाल सादर करण्याबाबत आहेत। त्याची तपासणी ह्यांनी करावीच लागणार आहे। थातूर मातूर ह्यांना काहीही उत्तरं देऊन चालणार नाहीत। हे परिवहन आयुक्तांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत। म्हणजे दक्षता पथकाने RTO कार्यालयात घुसलं पाहिजे। आणखीन त्यांनी आणि अशा तक्रारी डायरेक्ट लोकांच्या मंत्रालयात करतात RTOवाले। तुम्ही असं म्हणू नका। ह्या आपल्या आदेशसंहितेनं 18 तक्रारी आहेत या संदर्भानं, हे मात्र तुम्ही विसरू नका। आणि सदर तक्रारी अर्जात नमूद तक्रारीच्या अनुषंगानं पुढील अहवाल आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। आणखीन केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा। म्हणजे हे आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। हे बघा, हे निवड नसते, हे बघा, हे आदेश असतात असे। म्हणजे ही फाईल बनलेली आहे, RTOवाल्यांची फाईल बनलेली आहे। त्याच्यामुळं RTO अधिकाऱ्यांनो तुम्ही असं काही समजायचं काम नाही। आमच्या ह्या कार्यालयात त्या दहिसर RTOमध्ये जवळजवळ 13-14 आहेत। आणि आता मी हीच ऑर्डर सर्व RTO कार्यालयांना डिस्पॅच करणार आहे। आपलं एक कव्हर लेटर राहील पुन्हा, आणखीन हीच 2 पेज ही त्यांना जातील। आणि त्या RTOवाल्यांनी काय करायचं ठरवायचं आहे। जाऊन द्या त्या RTOच्या नोकऱ्या, डेपोटी RTOच्या नोकऱ्या। प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि लगेच RTOवाल्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा। लई हे लाच खातात, लई पैसे खातात आणि गोरगरिबांना लुटतायत। प्रत्येकानं हे बघा, हे परिवहन आयुक्तांना हे आलेलं आहे पत्र। म्हणजे परिवहन आयुक्तांनी ह्याचा अहवाल बनवून मंत्रालयात करायला पाहिजे। ही बाबांनो तक्रार खोटी आहे का खरी आहे का, ह्यांच्यात बेकायदेशीर परवाने कर्मचारी किती आहेत। प्रत्येक अंधेरी RTOमध्ये 13-14 कर्मचारी आहेत, असं काही नाही। प्रत्येक RTOमध्ये आहेत, ठाण्यात सुद्धा आहेत, ते वडाळ RTOमध्ये सुद्धा आहेत। काय करतायचे म्हणजे ह्यांना RTO अधिकारी बनावट लोक ठेवून काम करतात। ते नोकरीलाच नाहीत, शासन दरबारी कुठेच नाव नाही। तोबरा पानभर खाऊन तिथं बसणारे आहेत आणि ह्यांच्या वतीनं हे काम करतात। आणि RTO अधिकारी जनतेला लुटत असतात।
प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअरच करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. वाचा RTO वाल्यानं तुम्ही. हे बघा हे परिवहन आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे. परिमंडळ 4नं, मंत्रालयातनं, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, 2रा मजला, महात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई नंबर 32, 12 डिसेंबर 2024ला. तर RTO अधिकारी पुन्हा एक वेळ वाचा हे पत्र, हे रिमार्क बघा. आणि आयुक्तांना तसे आदेश मागितलेले आहेत तुमच्या कुठल्या कुठल्या कार्यालयात किती कर्मचारी आहेत. आणि आम्ही जर मागणीच केलेली आहे तर कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करा ना. बाकीचे कशाला पाहिजेत? होऊन जात ना RTO अधिकारी सस्पेंड. जो कोण मुख्य अधिकारी आहे ते काय करतायत? म्हणजे हे साखळी एक चालवत आहेत. म्हणजे इथं हे पैसे वर्गणी गोळा लॉबिंगसुद्धा करत असतात हे लोक. मग काय यांना भ्यायचं आहे? काय सोडायचं आहे तेव्हा ह्यांना? हे बघा हे पुन्हा आणखीन पत्र वाचा. हे बघा मूळ प्रस्ताव वाचा. असे 5-6 वेळा ऑर्डर आलेले आहेत. असं काय RTO अधिकाऱ्यांनी म्हणूच नाही. हे बघा हे सगळ्यांना स्पष्ट दिसेल. अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई अंडरलाईन मारल्या सरकारनं. हे लक्षात ठेवा. हां तुम्ही काय समजता? ते मोकाशी येड आहे का? झोळा छाप आहे? कधी तुमच्या नोकऱ्या जातील हे तुम्हालाच कळणार नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.